इयत्ता 10वी आणि 12वी 90% अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आता होणार आहे। तसेच माणकोटचे ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्री अजित पैंगीणकर सरांच्या लेखणीतून उतरलेलं गावातील माणसांच्या कथा या मराठी पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पण आता होणार आहे। या सोहळ्यास उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करायला थांबलेले आहेत सूर शब्द सारे। मी विनंती करेन श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्याने आजच्या सगळ्या मान्यवरांचं सुराने स्वागत करा। स्वागतम्
सोहळ्यास आम्हाला अनेक पाहुणे लाभलेले आहेत। आमच्यामध्ये आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक अनिल सामंत सर, अध्यक्ष गोवा मराठी अकादमी पणजी। तसेच आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत श्री राजेश सर, अध्यक्ष आमसभा सेंट प्रमोदर डी इन्स्टिट्यूट। तसेच आम्हाला खास निमंत्रित पाहुणे म्हणून श्री शंभा सर लाभलेले होते, पण काही कारणामुळे ते येऊ शकत नाही, म्हणून अध्यक्षांच्या अनुपस्थितीत आमच्यामध्ये आहेत खास निमंत्रित श्री पुंडलिक नायगावकर जे सचिव आहेत। तसेच आज ज्या लेखकाच्या पुस्तकाचा इथे लोकार्पण सोहळा होणार आहे ते ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्री अजित पैलणकर सर, तसेच कानपूरच्या लेखिका व प्राध्यापिका सौ अकल्पिकाताई राव देसाई। यावेळी मी कानपूर गोवा मराठी अकादमी शाखेच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे। आमच्या भारत देशातली भारतीय संस्कृतीची एक प्रथा आहे, तर आता व्यासपीठावरील माननीय मुख्य पाहुणे व इतर माननीय पाहुण्यांनी पुढे येऊन दीप प्रज्वलन आता करावं। अध्यक्ष या नात्याने स्वागत व प्रास्ताविक बोलणे इथे करावे। गोवा मराठी अकादमीतर्फे कानपूर विभागाचा आज गुणगौरव सोहळा व पुस्तक प्रकाशन होणार आहे। गोवा बोर्डामार्फत मार्च 2023 साली घेण्यात आलेल्या परीक्षेत कानपूर तालुक्यातील मराठी विषयात विशेष प्रावीण्य म्हणजे 90 व 90पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे। या गुणगौरव सोहळ्याला मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती हा ज्याचा जिव्हाळ्याचा विषय असून मराठीच्या प्रसारासाठी स्वतःला वापरून घेतलेले व उत्कृष्ट समीक्षक दृष्टी असलेले उत्तम वक्ते प्राचार्य अनिल सामंत सर आमच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। गोवा मराठी अकादमीच्या कानपूर विभागातर्फे मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। सेंट प्रमोदर इन्स्टिट्यूट या शतकपूर्ती झालेल्या शैक्षणिक संस्थेच्या आमसभेचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। तसेच खास निमंत्रित संस्थेच्या कार्यकारिणीचे सचिव श्री पुंडलिक नायगावकर यांचे मी स्वागत करतो। गावातील माणसांच्या कथा या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा लवकरच होणार आहे। त्या पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्री अजित पैलणकर यांच्या पुस्तकावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी उपस्थित असलेल्या लेखिका व समीक्षक प्राध्यापिका अकल्पिका राव देसाई यांचेही मी स्वागत करतो। इथे उपस्थित असलेले गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक सगळ्यांची नावं मी घेत नाही, मराठी प्रेमी, साहित्यिक आणि पत्रकार बंधू या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। या गतिमान काळात मराठी भाषा कशी टिकवावी व कशी वाढवावी हा आज महत्त्वाचा प्रश्न आहे। मराठी ही आमची जीवन समृद्ध करणारी भाषा, जीवनमूल्य टिकवणारी भाषा आणि मराठी हा आपला आत्मस्वर आहे, तो आपण जपला पाहिजे। आत्मिक उन्नतीसाठी स्वभाषा ही आवश्यक असते। स्वभाषेतून जीवनाच्या सगळ्या संकल्पना बालकांच्या मनावर बिंबवल्या जातात
म्हणून तर नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. कानकोण महाला तर मराठीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे आणि ती जगणारी नवीन पिढी आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहे हे पाहून खूप अभिमानाने भरून येते. आज गोवा मराठी अकादमीच्या वतीने गुणगौरव 16 पुस्तक प्रकाशन होत आहे. हा आनंदाचा क्षण इतका मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचाही हा क्षण आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना मी मनपूर्वक त्यांची पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पाहुण्यांच्या ओळखीशिवाय हा कार्यक्रम कसा पुढे जाईल. मी आमंत्रित करेन सौ अरुणा देसाईला तिने माननीय पाहुण्यांची ओळख आता इथे करा. नमस्कार. गोवा मराठी अकादमी कानकोण गुणगौरव सोहळा आणि पुस्तक प्रकाशन त्याचबरोबर कानकोण तालुक्यात मराठी विषयात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या 10वी व 12वी मधील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ती पार पाडण्याचा मी प्रयत्न करते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्रीमान निवृत्त प्राचार्य अनिल सामंत सर गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष आहेत. एकांकिका लेखनासाठी त्यांना कला अकादमी स्पर्धेत लेखनासाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. मुक्ती, साक्षिणी, अक्षरांचे डोकी, मृत्युर्मम अमृतम गमय हे वाङ्मय प्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. कविता लेखन हा त्यांचा आवडता छंद आहे. कविते इतकेच अन्य वाङ्मय प्रकारावर त्यांचे तितकेच प्रेम आहे. 2015 साली गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व 2016 साली राष्ट्रपतींच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायक निलेश इंगळे यांनी गायलेल्या मराठी भावगीताची मुक्ती छंद या सीडीसाठी सामंत सरांनी संगीत रचना केली आहे. त्यामुळे सामंत सरांनी काव्य आणि संगीत परस्परांशी जोडून दिले आहे. सर, आपणास आमच्यातर्फे नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई सर, निवृत्त शिक्षक श्री मल्लिकार्जुन देवालयाचे माजी अध्यक्ष तसेच कानकोण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणून चांगले काम केलेले आहे. तसेच ते चांगले समाजसेवक आहेत. ते आता सेंट्रू प्रमोदोर दी इंत्रुसाव या शैक्षणिक संस्थेचे आम सभेचे अध्यक्ष, ज्ञान प्रबोधिनी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य व खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे खास निमंत्रित पाहुणे श्री कुंडलिक नाईक गावकर हे सेंट्रू प्रमोदोर दी इंत्रुसाव या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. लेखक श्री अजित पैंगीणकर हे कानकोणचे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक. आजपर्यंत त्यांची 11 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व आज 12व्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामात कानकोणचा सहभाग या पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्याने सहसंपादन केले आहे. पुस्तकावर विचार मांडण्यासाठी उपस्थित आहेत निवृत्त प्राध्यापिका सौ अकल्पिता राव देसाई, त्या लेखिका व समीक्षक आहेत. परिचयाचा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.
धन्यवाद अर्पणा. अतिथी देवो भव म्हणून फक्त शब्दस्मरणे पुरेशी पडणार नाही. फुले बोलतात, मनातल्या भावना ती रंगामधून तोडतात. ह्या शब्द फुलांना मांगल्याचा गंध असतो. मनापासून स्वागत करण्यास खरंच किती आनंद असतो. माननीय पाहुण्यांचं फुलांनी स्वागत करून तो आनंद त्यांना देऊया आणि त्यांना आनंदित होताना आम्हीही तो आनंद पाहूया. मी आमंत्रित करेन अपेक्षा भोळेकर या. अपेक्षा भोळेकर तिने सामंत सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत इथे करावं. धन्यवाद. मी आमंत्रित करेन आयुष्का कोमरपंतीला. तिने राजेंद्र सरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. ग्रीष्मा भगत तिला मी आमंत्रित करेन. तिने श्री पुंडलिक नायगावकर ह्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. मी आमंत्रित करेन भूमिष्ठा भगत तिला. तिने श्री अजित पैंगीणकर सरांचं फूल देऊन स्वागत करावं. मी आमंत्रित करेन आरुषी भगतीला. आरुषी नाईकला. तिने कल्पिता राव देसाई तिला फूल देऊन तिचं स्वागत करावं. मी आमंत्रित करेन वेदाचारीला. तिने संदीप नाईकावकर सरांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नाही. पुस्तकं असतात आपला इतिहास आणि आपलं भविष्य सुद्धा, जी माणसाला समृद्ध बनवितात. आपल्याकडे शब्द असतात सुमंत झालेले, पण कवी लेखकांकडे शब्द फुटून फुलपाखरू झालेले. त्यामुळे कवी लेखकाच्या शब्दामध्ये जी ताकद आहे ती आपल्या मनापर्यंत पोहोचण्याची ताकद आहे. आणि अशाच एका पुस्तकाचा आता आपण थोड्याच वेळात आस्वाद घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या पुस्तकाचे प्रकाशन करावे. तसेच अजित सरांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांसोबत प्रकाशन करण्यास साथ द्यावी. पुस्तक म्हणजे गुरु असतात ना. ग्रंथ म्हणजे गुरु असं आपण म्हणतो, कारण पुस्तके 24 तास आपल्या बरोबर असतात. प्रवासात सुद्धा त्यांना आपण आपल्या बरोबर नेत असतो. पुस्तकासारखा उत्तम गुरु नाही खरं. पुस्तकं आपल्याला कुठेही कमी लेखत नाही. आपल्या अज्ञानाला ती हसत नाही. ते या गुरुचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना, वाचन हाय प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. विनंती आहे कल्पिता राव देसाईला तिने सरांच्या या नवीन पुस्तकाबद्दल भाषा दाखवा. व्यासपीठावरील मान्यवर प्रामुख्याने श्री अनिल सामंत सरांसारखे विद्वत्ता इथे उपस्थित आहेत. खूप
त्यांच्या बोलणं ऐकणं म्हणजे परवणी असते. आणि त्याचबरोबर इतरही मान्यवर तसं ज्याच्या लेखणीतून मी पुस्तक उतरलेलं आहे ते बहुशास्त्राचे गुणांचे जे लेखक आहेत अजित पैंगीणकर, ह्या सगळ्यांचे आमचे धडपडे संदीप सर या सगळ्यांचे मी आभार मानले, कारण त्यांनी मला इथे या पुस्तकाला बोलण्याची संधी दिलेली आहे. सर्वप्रथम आमच्या काणकोणचा अधिष्ठात्री मल्लिकार्जुन आणि समोर विद्येची अधिष्ठात्री सरस्वती देवी इथे आहे, त्यांना नमन करून माझे 4 शब्द मी त्यांना इथे व्यक्त करत आहे. हे जे पुस्तक आहे ते छोटेखानी पुस्तक आहे, लघुनिबंधाचं पुस्तक आहे अजित लिहिलेलं. आणि योगायोगानं सांगायचं म्हणजे की 25 वर्षापूर्वी साधारणतः ते 25 वर्ष झाली असतील. अजितला आठवत असेल की त्याचं जे पहिलं पुस्तक होतं काणकोण एक दाईज, या पुस्तकावर समीक्षा करण्याची संधी त्यांनी मला त्यावेळेला दिली. आणि काणकोणची जुनी नगरपालिका त्या सभागृहात त्या पुस्तकाचं विमोचन झालं होतं. त्यावेळेला मी बोलले होते आणि एक योगायोग असतो की त्या योगायोगाने आजही मला इथे बोलण्याची संधी अजितने दिली, त्याबद्दल मी त्याची उपकृत आहे. आता हे पुस्तक म्हणजे काय आहे तर लेखक किंवा कवी इतका संवेदनशील असतो. सामान्य माणूस काय करतो की आजूबाजूच्या घटना प्रसंग जे असतात ते तो सहजपणे डोळ्याच्या कोपऱ्यातून तो बाजूला करत जातो. पण लेखक असा नसतो. लेखक वेगळा असतो, तो ते सगळं साठवून ठेवत असतो आपल्या मनाच्या कुटीमध्ये. आणि त्यातून मग एक नवी कलाकृती प्रत्येक घटनेतून घडत जाते, प्रसंगातून घडत जाते. कोकणीमध्ये एक कवी म्हणून गेला चार गोष्टा म्हणून, तर तो कवितेचे जे असतात किंवा कथेचे साहित्याचे जे बीज असतं ते कसं असतं की एक पपई घेतली आणि ते पपई म्हणजे असंख्य बिया असतात आणि त्या अशा कुठे कुठे शिंपडल्या की त्यातनं पपईचे असंख्य बिया रोपं उगवतात. तसं एखाद्या साहित्यकाराच्या मस्तकामध्ये या साहित्याच्या बिया असतात खूप, त्यातल्या काही काही रुजतात आणि त्यातनं अत्यंत सुंदर अशी कलाकृती निर्माण होते. पण ते सगळ्यांना जमत नाही. जे साहित्यिक जे खरे असतात त्यांना ते जमतं आणि त्यातून ते नवीन साहित्यकृती निर्माण करू शकतात. अजितचे जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे त्याचं शीर्षक आहे गावाकडील माणसांच्या गोष्टी. तुम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलं की मी असं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर तू भाष्य करायचं आहेस, तर मला वाटलं की गावातील माणसांच्या गोष्टी म्हणजे ज्या पैंगीण गावामध्ये जर राहण्याचा मोठा झाला किंवा काणकोणच्या त्या गोष्टी त्यांनी लिहिल्या असतील. पण तसं नाही आहे. तर त्यांनी पूर्ण गोमंतक एक आपलं गाव असं मानलंय असं मी म्हणेन. आणि त्या गावातल्या ज्या महनीय व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडले. त्याच्यामध्ये विविध व्यक्ती आहेत. मराठीतले एक अतिशय प्रसिद्ध कवी भारत आंबे यांनी एक म्हणलंय, कविता लिहिली आहे, जन पळभर म्हणतील काय 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 मी जाता मागे, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता मागे राहिलं काय. म्हणजे जीवनाचं एक तत्वज्ञान किंवा सार त्यांनी त्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे की माणूस जन्माला येतो, तो मरतो आणि तो त्याचा जीवन प्रवाह या काळामध्ये कालोखामध्ये जो समाविष्ट झालेला असतो. त्याच्यामध्ये तो जे काही करतो त्याच्या पुन्हा तो उमटवून गेलेला असतो. मग त्या व्यक्ती सुप्रसिद्ध असतात, कुप्रसिद्ध असतात, अशा तऱ्हेच्या दोन्ही तऱ्हेच्या व्यक्ती असतात. तर मग सुप्रसिद्ध व्यक्ती ज्या असतात आणि कुप्रसिद्ध व्यक्ती या दोन्ही जी कामं करून ठेवलेली आहेत त्याच्या ठळक पुन्हा त्या कालयुगावर उमटलेल्या असतात. मग आपण त्यांचे
भाग पाडतो की या प्रसिद्ध व्यक्ती, या कुप्रसिद्ध व्यक्ती, मग कुप्रसिद्ध व्यक्तीमध्ये मग हिटलर येईल, मुसोलिनी येईल, बाकीचे औरंगजेब अशासारखे आपण त्यांना हे देऊन ठेवले. सुप्रसिद्ध व्यक्तीमध्ये मग आपण पाहतोच ना कितीतरी शिवाजी महाराज आणि जवाहरलाल नेहरू शास्त्री यासाठी महान्य व्यक्ती आहेत, आपले अब्दुल कलाम आहेत, असे लोक आहेत. मग काय होतं की ही ह्या मोठ्या व्यक्ती आहेत, पण त्या मोठ्या व्यक्तींच्या बरोबरीने जी माणसं त्या ह्याच्यामध्ये जन्माला येतात आणि काही कर्तृत्व करून ठेवतात, तर त्यांच्याही कार्याचा कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे किंवा त्यांना आपण स्मरलं पाहिजे. आपलं ते एक ऋण आहे की जी माणसं जिवंत असतात त्यांनी मागे ज्या इतिहासामध्ये जी माणसं होऊन गेलेली असतात त्यांच्या कार्याला स्मरलं पाहिजे. तर तशा रीतीने अजितने हा एक स्तुत्य उपक्रम या पुस्तकाद्वारे तिथं आपल्या समोर ठेवलेला आहे. मी म्हणेन की तो एक दस्तावेज आहे काळाचा, की आजच्या मुलांना कदाचित माहीत नसेल की आपल्या पाठीमागच्या काळामध्ये कोण कोण माणसं होऊन गेली, त्यांनी काय काय केलं, त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला काय घेतलं पाहिजे. निरक्षीण न्यायाने त्या माणसांनी जी करून ठेवले काय काय कर्तृत्व, तर त्यातून आपण काय द्यायचं हे तर मुलांनी ठरवलं पाहिजे. त्यांना मिळणार कसं, त्यांना ते मिळणार ते वाचनातून, आणि वाचनातून त्यांना मिळणार असेल तर ते लिहिण्याची जबाबदारी पण कुणीतरी घेतली पाहिजे ना. तर तशीच ती अजितने इथे घेतलेली आणि सुंदर छोटेखानी एका तासामध्ये सुद्धा वाचून संपणार. आताच्या काळात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलने किती आपली म्हणजे आपल्यावर उद्गारी केली आहे, त्याच्यात जास्त त्यांनी हानी केलेली आहे. पण मुलांची वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. सगळं जे पूर्वीचं जीवन, साधं जीवन जे आहे ते बदलून गेलेलं आहे. सगळं बदललंय, जीवन बदललंय, निसर्ग बदललाय, काय काय समस्या आपल्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जी माणसं मागे होऊन गेली त्या माणसांनी त्या कठीण खडतर परिस्थितीमध्ये आपला जीवनक्रम करताना काय काय करून ठेवलंय ते सगळं अजितने, म्हणजे त्याला काही त्या ह्याच्यामुळे ते संपूर्ण काही त्याला इथं पण ठळक गोष्टी त्याच्या नजरेतून सुटलेल्या नाही. पण इथे फक्त गोवावरच्या जी माणसं आहेत त्याच्यामध्ये किरण ठाकूर आहे, विष्णू सूर्याबाब आहे आणि रघुनाथ माशेलकर आहे, जगदीश आचार्य आहे, परिकर सारखा मोठा माणूस आहे. तर असे सगळे जण असताना तिथं RBS आहे, रामदास पेंगिणकर आहेत, पंढरी मास्तर आहेत, त्यांच्या कन्या इथं उपस्थित आहेत. काल ते वाचलं की एक पहाडासारखा माणूस जो कर्तव्यनिष्ठा त्यांनी अंगीकारली होती आणि आयुष्यभर आपल्या कर्तव्यापासून कसुभाही न टळलेला हा महामाणूस शेवटी जीवनाच्या शेवटी आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने इतका असहाय आणि अगतिक झाला. ते वाचून माझ्या डोळ्यातून अगदी पाणी आलं की ती सुविद्य चांगल्या कन्या असूनही जी माणसाची भावनशीलता असते ती शेवटी पहाडाला तोडू शकते. अशा तऱ्हेने ते पंढरी मास्तरांचं व्यक्तिचित्र अजितनं अतिशय सुंदर रीतीने हे केलेलं आणि म्हणजे त्यांनी जे काही त्याला शिकवलं अजितला त्याचा त्यांनी भरपाई केलेली आहे आपल्या लेखनातून असं म्हणेल. रामदास मास्तरांनी काय काय शिकवलं ते त्याच्या श्रीधर पैंगीणकर त्यांनी जे काय काय शिकवलं ते सुद्धा त्या ह्याच्यातून त्या लेखातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ही माणसं कशी होती, वेगळीच होती. तुम्हाला आम्हाला स्मरण असेल की आमचे जिल्लो काका किंवा जिल्लो डॉक्टर हे तर अगदी एका प्रवाहासारखे वाहत गेले. इतकं धडपडा माणूस मी आयुष्यामध्ये बघितला नाही. तर त्यांच्या धडपडीचं सुद्धा सार्थक की ते करून दाखवलेलं आहे आणि अजितने या लेखाद्वारे त्यांचं स्मरण करून त्यांनी काय काय केलं. अतिशय साधा निगर्वी माणूस आयुष्यभर
गरिबांसाठी, जनतेसाठी, काणकोणच्या उत्कर्षासाठी झटत राहिला. त्यांचंही त्यांनी इथे हे केलेलं आहे, उहापोह केलेला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल इथे घेतलेली आहे. जगदीश आचार्य या व्यक्तीविषयी मी ऐकून होते. जगदीश आचार्य एक राजकारणी, एक बिझनेसमॅन इतकीच त्याची ओळख होती. परंतु जे काही अजितने लिहिलं त्यातनं कळलं की तो अत्यंत अभ्यासू होता. त्याचं वाचन आपण होतं, विशेषतः म्हणजे संस्कृतवर त्याचं प्रभुत्व होतं. या गोष्टी मला नव्याने तिथं कळल्या. म्हणजे पुस्तकांचं कसं की आंबेडकर म्हणतात की पुस्तक हा खरा मार्गदर्शक असतो, कारण पुस्तकातनं कुठच्या गोष्टी आपल्याला कळतात, म्हणजे आपल्याला एरवी कळत नाही. आपण समाजाबरोबर प्रवाहात त्या प्रमाणात वाहत असतो. कुठच्या गोष्टी ज्या आपल्याला व्यक्त असतात ते माहीत नसतं, ते पुस्तकातून कळतात. मोठ्या महान व्यक्तींची चरित्र वाचली की त्यातून आपल्याला कळतं की काय घ्यायला पाहिजे आपण आपल्या जीवनासाठी, पोषक मूल्य कुठून तिथून मिळतील हे आपल्याला ते कळतं. आणि त्यासाठी शिक्षकांची एक जबाबदारी आहे की मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे. मला प्रचंड दुःख होते की आमचा काळ असा होता की त्यावेळेला वाचनाशिवाय पर्याय नव्हता, कारण आम्हाला दुसरी करमणुकीची साधनच नव्हती त्यावेळेला. मी आभार मानते की आम्ही नाही आम्ही हे केलं, परंतु पुस्तकं मला आयुष्यभर साथ देत राहील. परिकरासारखा माणूस अजितला अतिशय तो जवळून पाहायला मिळाला. अजितच्या घरी जेवण खाण सुद्धा त्यांनी केलेला उल्लेख त्यांनी याच्यामध्ये केला. म्हणजे अतिशय साधा माणूस. त्यांनी जी उत्तुंग भरारी जी घेतलेली होती, तितकं उत्तुंग भरारी घेतली की माणसांच्या मनावर, शरीरावर मदान्धतेची एक बुद्ध चढतात. एक असा सत्ता पिपासा जी असते ती झाल्यानंतर माणूस उन्मत्त होतात, भ्रष्ट होऊन ती कुठल्या कुठे वाटेला जातात. पण परिकर कसे राहिले की जसे होते तसे साध्या वेशात तसाच साधा हा माणूस राहिला. त्याने आपलं मन कमलपत्राप्रमाणे अतिशय अलिप्त ठेवलं. कुठेही एक असा एक लांछन आपल्याला लागेल असं तो वागला नाही. पण नियतीने करून थट्टा केली की त्या माणसाला त्यांनी अकाली ओढून गेल्यामुळे गोव्याची खूप नुकसानी झाली. मला स्वतःला खूप प्रचंड दुःख होतं की समजा जर पलीकडे असते तर गोव्याच्या आणखी खूपसं काहीतरी खूप चांगलं झालं त्याच्या माध्यमातून. तर त्यांच्याही व्यक्तिमत्वाचे पैलू अजितने इथे उलगडून दाखवलेले आहेत. नारायण मास्तर तर आमचे घरचे. नारायण मास्तर एक ध्येयनिष्ठ व्यक्ती. त्यांनी आपला संसार दुर्लक्षच केलं म्हणावं लागेल, परंतु झटले सगळ्या तळागाळातल्या गरीब मुलांसाठी त्यांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी जी अविश्रांत त्यांनी धडपड केली त्याला तोड नाही. नारायण मास्तरांचं जीवन मी पाहिलंय की जे इतकी बुद्धिमत्ता ठासून भरलेली, इतका विद्वान माणूस, अतिशय तन्मयतेने शिकवणारं त्यांनी घडवले. कितीतरी मुलं घडवली, किती विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य त्यांनी घडवले. असा माणूस अजितने रेखाटलेला आहे. तो माणूस मी जवळून पाहिलेला आहे. आणि खरंच जे अजितने लिहिलंय ते त्रिसुधेला त्याच्यामुळे थोडक्यात ते लिहावं लागलं, पण त्यांच्यावर एक कादंबरी होईल. ही जी माणसं आहेत या सगळ्या माणसावर कादंबऱ्या लिहिता येतील अशा तऱ्हेची त्यांची जी जीवनशैली ते जगून गेलेले आहेत. काळाच्या ह्याच्यामध्ये ते आपल्यामध्ये अमर होऊन राहिलेले आहेत. अशा ह्या व्यक्तींनी आपल्यावर एक ऋण करून ठेवलेलं आहे. तर अजितने नारायण मास्तरांविषयी जे काही लिहिलं, नारायण मास्तरांचा ह्याच्यामध्ये उल्लेख, मी त्याची खरंच कृतज्ञ आहे की नारायण मास्तरांविषयी जे प्रेम माझ्या हृदयात होतं तर मला माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या त्यांनी ज्यावेळेला मी तो वाचला. अभयनगरसीकरांचा मावळेचा एक वल्ली म्हणावं लागेल असा या अभयनगरसीकरांच्या जीवनाविषयी सुद्धा त्यांनी लिहिलेले जे आहे. आम्ही पावळेला असून सुद्धा फारसं काही माहीत नव्हतं, कारण फारसं काही इतकं नाही का अजितला त्यांचा चांगला परिचय त्याला मिळाला, त्यांची मित्रता त्याला झाली त्यांच्यामध्ये. आणि त्यातनं अभय हा माणूस कसा आहे त्यांनी ते उलगडून दाखवलेलं आहे. तर अशी कित्येक माणसं अजितने त्याच्यामध्ये चितारले. रघुनाथ माशेलकरांच्या विषयी
त्यांनी लिहिलेल्या अतिशय सुंदर या याच्यामधून त्या लेखा व्यक्तिचित्रामधून. आरबीएस आमचा माणूस धडपडणारा, आपल्या माणसासाठी, कोकणी माणसासाठी धडपडणारा माणूस, तो काय काय करतो ते मी स्वतः पाहिलेलं आहे. तो कसा वागतो, सगळ्यांची समान करते, आपल्या तत्वाशी कुठेही न ढळणारा हा माणूस आम्हा सगळ्यांना प्रिय आहे. तो माणूस काम करतो तो सगळ्यांसाठी, असं ध्येयनिष्ठेने काम करणारी माणसं आता विरळ झालेली आहे. अशा ह्या सगळ्या व्यक्ती अजितने ह्या पुस्तकातून ते जिवंत करून ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की अजितने जे काही लिहिलंय ना ते एखादं आपण पुस्तक वाचतो असं नाही वाटते काय की अजित समोर बसलाय आणि त्या जिवंत स्वरामध्ये त्या जिवंत असलेल्या त्यावेळेच्या माणसांच्या आठवणी तो जिवंत सुरामध्ये आपल्याला सांगतो. म्हणजे गप्पा गोष्टी करतोय, नुसतं पुस्तक नाही. पुस्तकात लगे त्याच्यामध्ये सिरियसनेस येते, गंभीरता येते, तसं नाहीये. तर याच्यामध्ये अजित समोर बसलाय आणि तो बोलतोय आमच्याशी आणि आपल्याला ते सांगतोय सगळं असं 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 होऊन गेलं. म्हणजे एक मित्र दुसऱ्याशी मित्रतेने जसा बोलतो, आपुलकीने बोलतो, आपल्याला गप्पा गोष्टी करायला आवडतात ना, तशा गप्पा गोष्टी करत अजित या पुस्तकातून आपल्याशी बोलतोय की त्याची सहज सुलभ सुंदर भाषाशैली मला तरी आवडते. आता काय की खूपसा अल्प हे दिलाय त्यांनी परिचय, जरा असं विस्तृत त्यांनी लेखन करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट म्हणजे जे फोटो त्यांनी दिले त्याच्यामध्ये, त्याच्या फोटो खाली एक नाव प्रत्येक व्यक्तीचं यायला हवं होतं असं मला वाटलं. माझे स्वतःचं मत आहे ते. आता आणखी गोष्टी म्हणजे गावाकडील गोष्टी म्हणता होते, गावाकडील माणसं म्हणता माणसांच्या गोष्टी करता त्यांनी आणखी काही गोष्टी केल्या आहेत. त्याच्यामध्ये काही वेगळे विषय आहेत. तर ते वेगळे विषय म्हणजे काय की त्याच्या मनाला तो एक लेखक आहे, तो पत्रकार आहे, निर्भीडता त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, जे काही आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवण्याची निर्भीडता निश्चित त्याच्यामध्ये आहे. तर तो काही समाजातल्या काही गोष्टीवर त्याला फुटतात मनाला, त्याच्यावर तो बोलतो. म्हणजे फक्त या गावाकडील व्यक्ती आपल्याला नाही दिसत, तर काही 2-3 निबंध असे आहेत की त्यातनं त्याने मूल्य नसलेले शिक्षण याच्यावर त्यांनी असं एक अशी म्हणजे काय म्हणतात की असं एक टोचले घातल्या सगळ्यांना की शिक्षण आहे, शिक्षणापासून आपण काय शोधतो, शिक्षणापासून आपल्याला पाहिजे असतं मूल्य, पाहिजे असतं शिक्षणापासून आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी साध्य करू शकतो. या दृष्टीने शिक्षण आपल्याला पाहिजे ना. जसं अर्थार्जन असतं तसं आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्याला शिक्षण हवं असतं. पण ते शिक्षण करता त्यातली काही तिला खुपले काही प्रसंग, ते प्रसंग त्यांनी या त्याचं अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले. तुम्ही ते पुस्तक वाचलं तरी मागे मग तुम्हाला कळेल. श्रमप्रतिष्ठा आजच्या काळामध्ये लयाला झाली आहे. मला वाटतंय मुलामध्ये श्रमाची लाज वाटते. आपले पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे आंघोळीला जायचे आणि त्यावेळेस धोतर नाही, आपलं धोतर आपले कपडे स्वतः धुवून, त्यांना नोकर होते ना, पण आपले सगळे कपडे धुवून ते स्वतः वाळायला घालायचे. गांधीजी तर तुम्हाला माहिती आहे. श्रम करायला पाहिजे, श्रमाशिवाय पर्याय नाही. हे शिक्षकांनी, आजच्या शिक्षकांनी मुलांना शिकवणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक मुलाला फक्त काय स्वच्छता पाहिजे, मौज मजा पाहिजे. या दृष्टीने त्यासाठी श्रमप्रतिष्ठा हा जो निबंध आहे तो श्रमासाठी कितपत उपयुक्त आहे हे अजितने या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणखीन एक असा की टचिंग असा एक विषय इथं त्याने घेतलेला आहे निबंधासाठी की कवीचं मन, कवी जे देखे ते न रवी देखे. पूर्वीच्या संस्कृत त्याच्यामध्ये
सगळ्या साहित्यिकांना कवी हीच संज्ञा होती. सगळे जे लेखक कोण असतील त्याला सगळ्यांना कवीच म्हणण्याची प्रथा त्यावेळेला होती. म्हणजे कवीला म्हणजे लेखकाला जे दिसतं ते सगळ्यांना दिसत नाही. लेखक त्यात जसं मी कापरांचं उदाहरण दिलं तसं अजितनं एकदा प्रवास करता करता एक प्रसंग निहाळला. तसा प्रसंग आपले कवी एक मराठीतले दिग्गज ते खूप काळ म्हणजे 150 वर्षापूर्वी मला वाटतं की ते रेल्वेनं प्रवास करत होते आणि एका बोगीतनं एक नववधू सासरी पहिल्यांदा चालली होती. तर ती नववधू रडायला लागली आपल्या आईच्या गळ्यात मिठी मारून, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा हे गीत. तर ते त्या कवीने तिथल्या कागदाच्या चिठोऱ्यावर लिहिलं आणि लता मंगेशकरांनी आपल्या सुरांनी ते अजरामर करून ठेवलं असं ते गीत. तर तसा प्रसंग म्हणजे कवी काय करेल आणि त्यातलं काय त्याला स्फूर्ती येईल आणि त्या स्फूर्तीचा परिपाक म्हणजे कलाकृती साहित्यकृती त्याच्यातून निर्माण होईल. अशा तऱ्हेनं अजित मला वाटतं रेल्वेनेच प्रवास करत होता आणि त्यावेळेला त्यांनी एक मुलगा बघितला. आजच्या काळातला एक अतिशय कोरोनाच्या काळात गंभीर आजार मुलांच्या मध्ये की स्वमग्नता किंवा ऑटिझम हा जो विषय आहे तो पण यांनी त्या ह्याच्यामध्ये तो मांडलेला आहे. आणि त्या स्वमग्न मुलाविषयी म्हणजे बाकीच्या कोणाचं लक्ष नव्हतं पण अजित त्याला बारकाईने निहाळत होता. अजितच्या मनामध्ये एक दुःख असं त्याला सल्लं की या मुलाचं पुढं काय होईल, या मुलाला आता कसं काय त्याचं होईल. तो सर घेऊन तो गोव्यामध्ये तो परत आला आणि नुसतं परत आला नाही, त्याने ती पूर्ण घटना त्या आपल्या ह्याच्यात त्यांनी ती लिहून दाखवली. तर अशी सगळी म्हणजे व्यक्तिचित्र स्वानुभव या सगळ्यांनी हे पुस्तक त्यांनी आपल्यासमोर लघुनिबंधाचं पुस्तक त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मी त्याचे आभारी आहे आणि मुलांसाठी तर अतिशय उपयुक्त. शेवटी त्यांनी शेवटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिले आपला अतिशय लोकप्रिय कवी विष्णू सूर्या वाघ, एक मुरउन्नरी व्यक्तिमत्व, एक अजब रसायन त्याला म्हणता येईल अशा तऱ्हेचा हा माणूस, अतिशय उत्तम विद्वान वक्ता आणि कवी. काय म्हणावं त्या माणसाला, त्याला नियतीने असं घडवलं की मला जेव्हा त्याच्या साहित्यकृती किंवा तो बोलताना मी ऐकलंय की अक्षरशः भारून टाकणारा मंत्रमुग्ध करणारा त्याचं ते भाषण त्याच्याविषयी त्याच्या सुंदर कविताविषयी लिहून एक मोलाचं कोंदण शेवटी अजयने या पुस्तकाला चढवलेलं आहे. आणि त्याची जी कविता आहे कोणाची ती विष्णू सूर्या वाघांची ती कविता म्हणते मी त्यांनी लिहिली अजितने तिथे लिहिलेली आहे. आणि माझ्या मला जे काही तुम्ही बोलण्याची संधी दिली इकडच्या मराठी अकादमीच्या यांनी आणि मी तुमची रजा घेतो. झिंजीर झिंजीर सांड पाणी निळं भांग, बांधावरी झाडीमध्ये चंद्र देई बांग, इला रे इला पावसा रोपट इला रे उघड्या अंगात अंगणामध्ये जाऊ नको चिला रे. नमस्कार. धन्यवाद कल्पिताताई. आपण सुंदर आणि सहजरित्या इथे या पुस्तकावर भाष्य केलेलं आहे. तर गावातल्या माणसाच्या कथा ह्या काही सामान्य माणसांच्या कथा नाही हे आपल्याला आता अवगत झालेलं आहे. त्यासाठी हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचावं. सगळ्यांनी अजित सरांच्या या 12व्या पुस्तकाचं स्वागत करूया. आज आम्हा काणकोणकरांच्या भेटीला एक नवीन पुस्तकाची एक नवीन मित्राची भर पडली आहे. या मित्राला जरूर सगळ्यांनी जवळ करावं, वाचावं. खास करून विद्यार्थ्यांना इथे सांगू इच्छिते की त्यांनी ह्या कोणत्या माणसांच्या कथा आहेत त्यात काय काय आहे हे सगळं वाचून हे पुस्तक जाणून घ्यावं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा असंच
म्हटलंय की मी नरकात सुद्धा उत्तम पुस्तकांचं स्वागत करेन, कारण मी नरकात सुद्धा त्या पुस्तकांच्या सहाय्याने स्वर्ग निर्माण करेन. खरंच पुस्तकात खूप ताकद आहे. ज्याच्या लेखणीतून आम्हा सर्वांना मराठीतून गावातील माणसांच्या कथा वाचायला मिळणार आहेत, त्या लेखकाचे मनोगत आपण आता ऐकू. माननीय श्री अजित पैंगीणकर सर यांना मी विनंती करते, त्यांनी आपले मनोगत आता इथे व्यक्त करावे. गोवा मराठी अकादमीच्या कानपूर शाखेने आयोजित केलेल्या गुणगौरव आणि प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, संघ प्रमुख सावंत या शैक्षणिक संस्थेच्या आमसेवेचे अध्यक्ष आमचे मित्र राजेंद्र देसाई, गोवा मराठी अकादमीच्या कानपूर शाखेचे अध्यक्ष संदीप गावकर, ज्यांनी या पुस्तकावर आता विवेचन केलं त्या प्राध्यापिका कविता राव देसाई, या संस्थेचे आमसेवेचे सचिव गुरु आणि निवेदिका अमिता देसाई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कानपूर तालुक्यातील आमचे सर्व हितचिंतक, शिक्षक, यांचा आता गुणगौरव होणार आहे. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल ते 10वी 12वीचे विद्यार्थी आणि माझ्या मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही. पुस्तकाविषयी कविता देसाईने मी जे पुस्तकात लिहिलं आहे त्याच्यापेक्षा अधिक तऱ्हेनं चांगल्या तऱ्हेनं विवेचन केलेलं आहे. त्याबद्दल मी सुरुवातीला तिला धन्यवाद मानतो. वास्तविक अगदी एका तासात ते संपवता येतं एवढं छोटंसं पुस्तक आहे. पुस्तक तिनं सांगितल्याप्रमाणे, तिने विवेचन केल्याप्रमाणे कितीही वाढवता आलं असतं, कितीही मोठं करता आलं असतं, परंतु जाता जाता तिनं जी खंत व्यक्त केली की वाचन संस्कृती वाढायला पाहिजे. आजची मुलं वाचत नाही, लेखक फक्त लिहित जातो, त्यामुळे उगाच मोठं पुस्तक लिहिण्यापेक्षा अगदी छोटं खाली पुस्तक मी ते लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या जीवनात ज्या व्यक्ती आल्या खूप आल्या, या आधीही मी तिचे कर्माची जुळती साधारणपणे 20 वर्षाआधी तिनं सांगितल्याप्रमाणे 2002 साली 8व्या पुस्तकाद्वारे मी जवळजवळ 20 व्यक्तीवर लिहिलं होतं. व्यक्तिचित्रण रामदास पैंगीणकर, सशे देसाई, मुकुंद बोरुसकर, व्यंकटेश विष्णू वैद्य, राजाराम पैंगीणकर, वैकुंठ भेंडे, डॉक्टर गीता देसाई आणि कोणचे अण्णा गेरे या विषयावरती, केशव जोशी, जीवोत्तम पैखोत, भालचंद्र काणकोणकर, आल्फ्रेड आफस, डॉक्टर कुंडली गायतोंडे, फादर लुईस पांडे, विमल पैंगीणकर, अंजनीबाई डोरेकर, लक्ष्मीनारायण पागच, नागेश टेंगसे, डॉक्टर राजू प्रभू देसाई, हरा प्रभू, नारायण आचार्य आणि शिवराम फोंडू देसाई अशा 21 व्यक्तीवरती मी चित्रण केलं होतं त्यावरती. त्यामुळे कदाचित ह्या ज्या पुस्तकात ज्या लोकांचा मी उल्लेख केलेला आहे, कदाचित वाटेल याच्यापेक्षा अधिक लोक आहेत आपल्याकडे, परंतु मला ज्या व्यक्ती भावल्या पण ज्याने मला घडविलं, तर ज्याने मी आज जो उभा आहे त्यांना कुठेतरी एक त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं आहे. मागच्या 40-45 वर्षात पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना साधारणपणे मला वाटतं मी 200 ते 300 तरी मृत्यूलेख लिहिले असतील. ते जर सगळे मृत्यूलेख एकत्र केले असते तर निदान 4 पुस्तकं तयार झाली असते. कानपूर तालुक्यातील विविध क्षेत्रात वावरणाऱ्या शिक्षण क्षेत्र म्हणा, सामाजिक क्षेत्र म्हणा, राजकीय क्षेत्रातील अशा कितीतरी व्यक्तीवर मी लिहिलेलं आहे. परंतु त्या आता मला सामंत सरांनी विचारलं की
हे जे पुस्तक लिहिलं त्यातील लेख वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेत का? मी म्हटलं नाही. वेगळ्या पद्धतीने ते झालेले असतील, एखाद्या मृत्यूलेखाच्या पद्धतीनं, परंतु हे ह्या पुस्तकात विषय मांडताना मी अकल्पिताने सांगितल्याप्रमाणे त्याला मी कथेचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणीतरी कथा सांगतोय आणि समोर बसलेली व्यक्ती ती ऐकते आणि ऐकता ऐकता वाचता वाचता ती व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते, राहावी, हा माझा त्याचा प्रयत्न आहे. आम्ही लिहितो, बातम्या लिहितो, बातम्यासाठी जातो. आजची पत्रकारितेचा जर आपण विचार केला तर आजची पत्रकारिता आणि कालची पत्रकारिता याच्या जमीन असण्याचा फरक आहे. आजच्या पत्रकारितेत माझ्या मते तर रामच नाही, आता राम मंदिर बांधलंय आम्ही, पण आजच्या पत्रकारितेविषयी जर बोलतो आपण तर त्याच्यात काही विशेष आता राहिलेलं नाही. त्यामुळे आपण जर चिरकाल टिकून राहायचं असेल तर अशा प्रकारची पुस्तक रूपानं आपण राहू, या दृष्टिकोनातलं मी आता खरं सांगतो लेखनाकडे अधिक भाग दिलेला आहे. आणि 2 वर्षापूर्वी जेव्हा कोरोना आपल्याकडे आला, महासंकट आपल्याकडे आला, त्या कोरोनाच्या काळात मी जवळजवळ 4 पुस्तकं लिहिली. आश्चर्य वाटेल कोणाला, मी कधी लिहितो, काय करतो. आता त्याच्यातील एक बेंगलोरला 2 प्रकाशित केलं कोकणी पुस्तक, दुसरं पुस्तक आता प्रकाशित होत आहे आणि 15-20 दिवसांनी 3रं पुस्तक होत आहे. 4थं पुस्तक छापायला दिलेलं आहे, 5वं पुस्तक आता घेतलेलं आहे. आता स्पष्ट मी फक्त आता लेखनावर भर दिलेला आहे. वसुंधरेचं लेणं नावाचं पुस्तक माझं येतं, लोकसंस्कृतीवर आधारित. देवभूमी कर्णपूर हे आणखी 15 दिवसांनी प्रसिद्ध होत आहे, कानपूरच्या मंदिरावर मी दिलेलं आहे. आताच तुम्हाला त्या पुस्तकाचं मी आमंत्रणही देतो. मग आता असं ठरवलं काहीतरी लिहित जावं. रामदास स्वामी म्हणतात की दिसामध्ये काहीतरी वाचतं जावं, मी म्हणतो दिसामध्ये काहीतरी लिहित जावं. आणि म्हणून मी आता लेखनावर जास्त भर दिलेला आहे आणि लेखन काही काढणार आहे. आता हे सगळं करताना माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी करतोय. त्याच्यातनं लोकांचं जर समाधान असेल तर त्याच्यात मी आनंदच नाही. नोव्हेंबरात मी नियती हे कोकणी पुस्तक प्रकाशित केलं, कथासंग्रह. आता हे गेलंय, पुढच्या महिन्यात म्हणजे याच महिन्यात मी दुसरं पुस्तक करणार. समाज आता पत्रकारितेचा विषय आला म्हणून म्हणतो. आता जी पत्रकारिता सोशल मीडियाने म्हणा किंवा समाज माध्यमाने एवढा त्याचं आक्रमण केलेलं आहे, त्या आक्रमणामुळे ही आमची प्रिंट मीडिया किंवा ती बाकीची मीडिया टिकेल की काय, हा एक फार मोठा मोठी समस्या आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे जे पुस्तक आहे त्याच्यात तिनं सांगितल्याप्रमाणे स्वमग्नता, ऑटिझम हा विषय, मी आणि माझे मित्र खरं सांगतो तुम्हाला, मुंबईला गेलेलो एका कार्यक्रमाला. त्यावेळी ज्या रेल्वेने आम्ही येत होतो, प्रवास करीत होतो, त्यावेळी एका मुलाला मी पाहिलं. त्याचे आई वडील होते तिकडे. तो मुलगा बर्थवर बसून फक्त मोबाईल खेळत होता. मोबाईल एक शब्द सुद्धा तो बोलला नाही. साधारणपणे मुंबईतनं आलो आम्ही आणि मला वाटते रत्नागिरीला कुठेतरी ती उतरणार होती. साधारण 4-5 तासाच्या प्रवासाच्या नंतर मी सहज तिच्या आईला प्रश्न केला, हा कोण? तर आमचा मुलगा. मग तो हा तसा कसा? तर तो बोलत नाही, त्याला बोलता येत नाही. म्हणून आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. हे तिनं सांगितलं. ते वडील गेले आहे, मास्टर आहे मोबाईलमध्ये, काही कळतं त्याला मोबाईलमध्ये, ती सांगते. मग त्यावेळी मी तिला विचारलं की तुम्ही किती वेळ त्यांना देता त्या मुलासाठी? तर आमच्याकडे खूप वेळ आहे, आमच्याकडे वेळ नाही म्हणून आम्ही त्याला मोबाईल देतो. हा विषय मी त्याच्या स्वमग्नता कशी मुलामध्ये ऑटिझम मारून कसा वाढायला लागलेला आहे. हल्ली मी माझ्या वाचनात 2-3 गोष्टी आल्या. एक म्हणजे मोबाईलमुळे, सतत मोबाईल वापरल्यामुळे मुलांच्या डोळ्यावर विकार झालेला आहे. सतत नेत्ररोग जो त्याला आपण म्हणतो तो. आणि दुसरा जो आपण हेडफोन कानाला लावतो त्यामुळे कानावर परिणाम झालेला आहे मुलांच्या.
मग आपण आपला वेळ घालवण्यासाठी पण मुलांना वेळ न देता त्यांच्याकडे हे जे यंत्र देतो त्यांनी मुलांचा कसा वाईट विपरीत त्यांच्यावर परिणाम होतो तो विषय मी त्या स्वमतता याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूल्य नसलेलं शिक्षण हा एक विषय अतिशय कथेच्या स्वरूपातच आहे. हाही विषय मी त्या दृष्टीने म्हणजे एखाद्या मुलाच्या अंगात असलेली कला, एखादा तो गायक असतो, एखादा तबला वादक असतो आणि नवीन एखादा मुलगा जेव्हा तबला शिकतो किंवा एखादा गायन शिकतो तो सतत तोंडात बरबडत असतो. एखादा ते सात स्वर असतात ते तो गात असतो, पण तबला वाजवताना तो तबला वाजवायला शिकायला गेला तर तो एक बऱ्याच वेळा बाकावर असताना सुद्धा अशा प्रकारे तो बोटं हलत असतो. त्यावेळी एका शिक्षकाने मुलावर केलेल्या अन्यायाचा परिणाम त्या मुलाला तो बोटं हलवतो म्हणून वर्गात बाहेर काढलं त्यानं त्या शिक्षकाने आणि त्याच्यानंतर त्याला जो अपमान झाला त्या मुलाला, सत्य घटना आहे, सत्य घटनेवर केलेला आहे, त्या मुलावर त्याचा जो अपमान झाला त्या दिवसापासून त्याने त्याच्याजवळचं जे तबला सेट होता, वडिलांनी त्याला तबला सेट आणून दिला, तो तबला सेट आणि अगदी कचऱ्याच्या टोपलीत म्हणतात तसं टाकून दिला आणि त्या छंदापासून तो बाजूला गेला. म्हणजे मुलांना घडवण्याचं काम एका पद्धतीने आपण शिक्षक कशा पद्धतीने करतो आणि दुसऱ्या पद्धतीने एखाद्या मुलामध्ये जी कला आहे त्या कलेचा नाश कशा पद्धतीने करतो ते मी रेखाटण्याचा प्रयत्न केला. ही सत्य घटना, ही सत्य घटना आहे. स्वमतता आणि ही श्रमप्रतिष्ठा आपला मुद्दा नसलेलं शिक्षण. श्रमप्रतिष्ठेवरती सुद्धा तसंच श्रमप्रतिष्ठा माझ्याकडे 2-3 व्यक्ती आलेल्या अशा चांगलं शिकत आहे, जमीन आहे, शिकलेला आहे आणि नोकरीसाठी कसा तो धडपडतो आणि आज जे आपल्या समाजात शेतीची कशी नासाडी झालेली आहे, शेती जायला कोण तयार नसतात, त्या विषयावरती मी लिहिण्याचा प्रयत्न जे मला जे दिसलं, मला जे भावलं ते मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित त्याच्यातनं कुणाच्याही भावना दुखवण्याचा किंवा कुणाच्याही मन दुखवण्याचं किंवा कुणालाही कमी देण्याचं माझ्यात मी अजिबात प्रयत्न केलेला नाही. विष्णू सूर्यावताराविषयी तिनं म्हटलं, बोलले त्या विष्णू सूर्यावर म्हणा किंवा मदरभाई म्हणा किंवा आपले रघुनाथ माशेलकर आणि मला मी किमान 4-5दा म्हणजे त्यांनी माझा 3 वेळा सत्कार केला आहे. त्याच्या हातातनं माझा 3 वेळा सत्कार झालेला आहे. पण इतका माझ्या तो अगदी जवळ, पण एवढं असून सुद्धा जमिनीवर काय असलेली व्यक्ती, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते शास्त्रज्ञ, त्यांचा आणि कानपूरचा संबंध आहे, तिथं सुद्धा त्यांचं व्याख्यान झालं. अशा व्यक्तीनं एक थोड्याच शब्दात मी व्यक्तिचित्रण म्हणा किंवा त्यांचं एखादं चित्रण ते रेखाटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पंढरी मास्तराविषयी विषय आला. पंढरी मास्तरांनी मला फक्त 1च वर्ष शिकवलं, परंतु 1 वर्षात मी जो घडलो आजही त्यांची मला आठवण येते, ते मी रेखाटण्याचा प्रयत्न केला. सिद्धार्थ मास्तर अशा थोड्या कृत्या आहेत. त्या पुस्तकात फक्त 16 आर्टिकल्स आहेत, 16 लेख. 1 तासात ते पुस्तक सहज संपवता येतं. हे पुस्तक मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते पुस्तक तुम्ही घ्यावं, वाचावं, निश्चित तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो. आणि साधारणपणे आणखी 15 दिवसांनी देवभूमी कर्णपूर हे पुस्तक माझं प्रकाशित होत आहे. साधारणपणे 200 पानाचं पुस्तक आहे. कानकोणात जे काही मोठी देवळं आहेत, मोठी मंदिर आहेत, मल्लिकार्जुन देवस्थान, निराकार देवस्थान, परशुराम देवस्थान यांच्याविषयी लोकांना माहिती आहे. पण माझ्या पुस्तकात मी 100 देवळांचा परिचय दिलेला आहे. 100 कानकोणच्या. मला आश्चर्य वाटेल इतकी देवळं कानकोणमध्ये आहेत की काय. आणि त्याच्यासाठी मी जवळजवळ 3 वर्ष काम करतोय. त्या पुस्तकासाठी आमचे देवदास गावकर यांनी फोटो काढलेले आहेत सगळ्या पुस्तकासाठी. त्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे. मुखपृष्ठ आमचे उल्हास गावकर, या पुस्तकाचं सुद्धा जे सुंदर मुखपृष्ठ आहे ते आमचे मित्र उल्हास गावकर यांनी तयार केलेलं आहे. कदाचित कोणाला आश्चर्य वाटेल एवढं सुंदर मुखपृष्ठ त्यांनी कसं तयार केलं. त्याच्या स्वतःच्या कल्पक बुद्धीने त्याने ते मुखपृष्ठ केलेलं आहे. 3ऱ्या पुस्तकाचं सुद्धा याच्या आधीचं पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यांनीच तयार केलं होतं.
तर ते पुस्तक लवकरच येणार आहे. या निमित्तानं मी त्या पुस्तकाची सुद्धा प्रसिद्धी करतोय. ऋषिकेश आठवले ग्राफिक्स प्रिंटर्स यांनी ते पुस्तक छापलेलं आहे पणजीच्या, आणि आमच्या अनुजित प्रकाशनने ते प्रकाशित केलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. एक उत्कृष्ट निवेदक, त्यांच्याकडे उत्कृष्ट कला आहे बोलण्याची, उत्कृष्ट वक्ता आहे, कला, साहित्य, संगीत आणि शिक्षणाचे मोठे जाणकार अशी फार मोठी व्यक्ती या कार्यक्रमाला आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहे. हे पुस्तक आणि येणारं पुस्तक एकाच वेळी प्रकाशित करणार होतं, परंतु व मराठी अकादमीचे कानपूर शाखेचे अध्यक्ष आमचे संदीप गावकर यांच्या हट्टापायी मी हे पुस्तक आज प्रकाशित केलं. कारण या पुस्तकामध्ये त्यांनी गुणगौरव जो प्रोग्राम होता तो सतत त्यांनी पुढे ढकलीत केलेले. ॲक्च्युली हे पुस्तक साहित्य संमेलन जेव्हा आंबोलीला भरलं त्यावेळेस सुद्धा प्रकाशित करणार होतो, पण त्यांनी म्हटलं ते इथंच करायला पाहिजे, मराठी अकादमीतर्फे आम्ही हे पुस्तक प्रकाशित करूया. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. मी काही केलं नाही, पुस्तक येऊन इथं बसलेलं आहे. सगळी जबाबदारी संदीप गावकरने केलेली आहे. मी परत एकदा मराठी अकादमीचे अजित सामंत, कानपूर शाखेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या सर्वांचे आणि या प्रकाशन सोहळ्याला आणि त्याच्यानंतर जो गौरव कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिलं. त्या सर्वांचं मी मनापासून माझ्या वतीनं आभार मानतोय. आणि ज्या मुलांना आता त्याचा गौरव घडला आहे त्या सर्व मुलांचं मी अभिनंदन करतोय. आणि उत्कृष्टपैकी सूत्रनिवेदन करणाऱ्या अनिता देसाई त्या उत्कृष्ट कवी आहेत, लेखिका आहेत, चांगल्या लिहिणाऱ्या आहेत. त्यांची 2-3 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. इथं माझ्या समोर साहित्यिक आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, शिक्षक आहेत. आताच आमच्या सविता मॅडम आलेल्या आहेत. नावं कोणाची मी घेतलेली नाही, तर सुद्धा माशी सर आहे, सुरेश सर आहेत. एकाचं नाव घेतलं तर दुसरा वाईट वाटेल. मुद्दा मला असं वाटलं आमच्या पंढरी मास्तरांच्या सुकन्या दोन्ही इकडे आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं मी नावं घेत नाही, सर्वांचं मी मनापासून माझ्या वतीने सुनील पेंटर सर्वांचं मी माझ्या वतीने आभार मानतोय. आणि ही संधी मला दिली इथं पुस्तक प्रकाशित करण्याची, त्याबद्दल परत एकदा व मराठी अकादमीचे कानपूर शाखेचे आभार मानून माझे 2 शब्द संबोधन. धन्यवाद. धन्यवाद सर. देवाजवळ प्रार्थना आपल्या हातून खूप चांगल्या पुस्तकाची निर्मिती हो आणि मराठी साहित्यात आम्हा काणकोणकारातल्या लेखकांची भर पडत जाओ, यासाठी आपल्याला आनंदी जीवनाचा लाभ घेण्यास उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना. अजित सरांना ह्यावेळी आपल्या काही खास व्यक्तींना आपला हे नवीन पुस्तक भेट द्यायचं आहे. मी विनंती करेन उल्हास गावकर याला, त्याने अजित सरांकडून पुस्तकाची भेट स्वीकारावी. उल्हास गावकर याने ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केलेले आहे. उल्हास गावकर. आता आमंत्रित करेन सुनील पैनेकरांना, त्यांनी सराकडून पुस्तक भेटीचा आता स्वीकार करावा. धन्यवाद. आता विनंती करते क्षमा पहिला, तिने सराकडून पुस्तक भेटीचा स्वीकार आता करावा. धन्यवाद. आता विनंती करते RBS कोमरपंत सरांना, त्यांनी सराकडून पुस्तक भेटीचा स्वीकार यावेळी करावा. धन्यवाद सर. आता आमंत्रित करेन सुधीर नायगावकर ह्याला, त्यांनी सराकडून पुस्तक भेट स्वीकारावी. आमच्यामध्ये सुधीर गावकर नाही आले, त्यासाठी मी संदीप सरांना विनंती करेन त्यांनी हे पुस्तक स्वीकारावं. आजच्या
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय झालेलाच आहे. यावरून त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची आपल्याला माहिती झालेलीच आहे. अशा महान व्यक्तीकडून बरेच काही आपल्याला शिकायला मिळत असते. आता मी आमंत्रित करेन श्री राजेश सरांना. त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामंत सर, पुस्तकाचे लेखक आणि आमचे अजित पैंगीणकर, अकल्पिता देसाई, आमच्या कानपूर शाखेचे मराठी आमच्या शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर, आता सूत्रसंचालन करणाऱ्या अमिता मंडळी, आता अजित बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वच अतिमानी व्यक्ती समोर बसलेले आहेत. सर्वांची नावे घ्यायला गेलं तर उशीर होणार. तरी पण बहिणींची सरपंच, उपसरपंच, शाळेचे हेडमास्टर, मुख्याध्यापक, हेडमिस्ट्रेस, आमच्यामध्ये समाजसेवक डॉक्टर, सर्वांना आजचा कार्यक्रम म्हणजे एक संगम आहे. मी संगम यासाठी म्हणतो की आज जे इकडे जे आमचे प्रेक्षक आहे ते सर्व मी मगापासून पाहत आहे. जे काय चालले आहे ते मनपूर्वक ऐकत होते. बहुतेक कार्यक्रमामध्ये काय होते, सुरू सुरू होते, काय कार्यक्रम संपत नाही की काय, पण इकडे जे छोटे होते ते मनपूर्वक कार्यक्रम ऐकत होते. आज अकल्पिता देसाई, मी कधी म्हणता नाही, पण त्यांची आई, त्यांचे वडील या सर्वांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळे मला या शिक्षण क्षेत्रात येण्याचे मार्गदर्शन मिळाले. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात अजित बाबांनी जे लेखन केले, पुस्तक पाहताना सर्व जे व्यक्ती आहेत ते माझ्या परिचयाचीच आहेत. आणि असं नाही की त्यामध्ये व्यक्ती असा नाही की त्याने काय केले आहे असं नाही. मी भंडारी मास्तरांना जवळून पाहिलं आहे, श्रीधर सरांना तर पाहिलं. आणि मी एक विचार करतो, श्रीधर सर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य त्यांना वाचनाची सवय होती, त्याने आपली सर्व पुस्तके पहिली शाळेला दान केलेले आहेत. तर श्रीधर मास्तरचे जे गुण होते तेच त्यांच्या मुलामध्ये आहेत. मी सहज मिळालो की वडिलांने केला मुलगा काय करतो असं म्हणण्याचा प्रसंग येतो. पण आजपर्यंत मी त्यांना पाहतो की ते वडिलांचे गुणच त्यांच्यामध्ये आहेत. ते सर्व आत्मसात आजच्या विद्यार्थ्यांनी करावे असे मला वाटते. कारण काय, मी आज बक्षीस घेणार. आज मी त्या संगम पुस्तकाचं विमोचन झालं त्याला काम म्हणतो की इकडे जे लेखन करण्याची जी भावना आहे ती तुमच्या मनामध्ये तयार झाली पाहिजे. मी आमच्या मल्लिकार्जुन कॉलेजमध्ये कधी कार्यक्रमाला जातो. आमची ज्या विद्यार्थिनी आहेत मराठी विषयाच्या, त्या एवढ्या चांगल्या लिहितात, एवढे चांगलं त्यांचं भाषण असतं किंवा बोलणं असतं की साधारण ते महाराष्ट्रातून आल्याप्रमाणे वाटतं. आणखी हे जे गोष्ट आहे की आजची तरुण पिढी आत्मसात करत आहे. मी सुद्धा मराठी बोलताना गडबडतो, पण असं वाटतं की ही व्यक्ती जी आहे ती खरंच मराठीवर तिने मास्टरी मिळवली आहे. पुन्हा आजच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, आमच्यासमोर अकल्पिता बसली आहे. तिचं पूर्ण शिक्षण मराठीत झालं आहे. युनिव्हर्सिटीमध्ये ती संस्कृतमध्ये पहिली आली होती, पण ती जेव्हा गोव्यात आली तेव्हा तिने कार्मेल सारख्या कॉलेजमध्ये, तिकडे जास्त मुली ख्रिश्चन असतात, कोकणी विषयाचं ज्ञान केलं आहे, कोकणी विषय शिकवला आहे. तर भाषा ही माणसाला आत्मसात करावी लागते की तिच्यामध्ये वैर काही नाही. आता अजित पैंगीणकर कोकणीमध्ये लिहितो, मराठीमध्ये लिहितो. त्याची 8 पुस्तके झाले, 5-6 पुस्तके माझ्या संग्रहात आहेत. आणि काणकोणबद्दल काही लिहायचं, काही विचार करायचा असेल तर एखाद्या वेळी मी त्यांचं पुस्तक उघडून पाहतो. त्याने आता सांगितल्याप्रमाणे अण्णा
माणकोंचे अण्णा गेले, त्याने आर्टिकल लिहिलं होतं पेपरमध्ये. त्याचप्रमाणे त्याने उल्लेख केला की पुष्कळ लोक 200 लोकांबद्दल मी लिहायचं आहे. रंगा रायकर 16-17 वर्षे सरपंच राहिले कानपूरचे, नगराध्यक्ष झाले, नगरसेवक म्हणून निवडून आले. ही आजच्या पिढीला माहीत नाही या गोष्टी की त्याने अजिताने त्यांच्या मृत्यूनंतर याच्यामध्ये लिहिलं होतं. तर काय की लोकांना आता वाचायला वेळच नाही. वाचायला मी सुद्धा वाचत नाही आता, म्हणजे मोबाईल लावला की तो वाचतो, पण पूर्वी वाचायचा आणि तसा वाचतो मी. ते कारण आहे की या मोबाईलमुळे माणसाची वाचनाची सवय मोडून गेली आहे. पण एक गोष्ट झाली आहे की आताच्या आता काय घडतं ते डोळ्यासमोर कळलं आणि मग पेपर जेव्हा वाचतो ते असे वाटतात की अरे ते काल मी वाचले होते ना, आता याच्यामध्ये नवीन काय आहे. पेपरच्या मग हेडलाईन पाहिजे आणि सोडून द्यायचं. कारण काय की सर्व जी माहिती आहे ती एका असं म्हणूया की एका सेकंडमध्ये आमच्याजवळ पोचते. आमची कवित्री इकडे बसली आहे, अमिता कविता लिहिते, तिच्या घरी फेसबुकवर येतात, मी वाचतो. पण तिथं ते पुस्तक वाचायला ती वाचले आहे मी असं म्हणून वाच. पण मी मुलांना मुद्दाम सांगतो की तुम्ही वाचन भरपूर करा, आणखी तुमच्या डोळ्यासमोर ठेवा की मराठी शिकलं म्हणून कोकणीशी वैर आहे असं नाही. की आपण गरीब बोलतो हे करतो, आत्मसात करतो, सहज आपल्याला येतं त्याचं वय नाही. तर काय की तुमच्या डोळ्यासमोर ही प्राध्यापिका आहे अकल्पिता देसाई, तिने मराठी पूर्ण शिक्षण केलं आहे महाराष्ट्रामध्ये, संस्कृत शिकले आहे, गोव्यामध्ये तिने कोकणी विषय शिकवला आहे. म्हणजे भाषेचं काही वय नाही. तर आजच्या मुलाचं मी पुन्हा एकदा सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की मी बक्षीसपात्र विद्यार्थी आहेत. तुम्ही असेच कामयाब होत चला हे सांगण्याचे 2 शब्द. धन्यवाद राजेश सर. खरंच मराठी भाषा खूप सुंदर आहे. प्राथमिक शिक्षण मराठीतून घेऊन उच्च पदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्ती आमच्यामध्ये आहेत. आमच्या कानपूरमध्ये त्या डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सरांचं नाव निश्चित घेत आहे. मी जास्त माझं निवेदन लावत नाही. तर आजच्या प्रमुख पाहुण्यांचं म्हणजे सामंत सरांचं विचार ऐकण्यास सगळेच आतुर आहेत. त्यांचे विचार आजच्या गौरवमूर्ती विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार आहेत हे नक्की. सरांना विनंती आहे की त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र देसाई, प्राध्यापिका अकल्पिता देसाई, या पुस्तकाचे लेखक अजितजी पेडणेकर, गावकर सर, सचिव, तुमचे मित्र संदीपजी, इथे उपस्थित माझे अनेक मित्र आणि गोमंतकाच्या विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारे काम करणारी मंडळी मला समोर दिसत आहेत. तवडकर, तर या सगळ्यांच्या प्रेरणेनं मी थोडंसं बोलणार आहे. कारण मला अनेक जण वक्ता म्हणतात, तर वक्ता म्हटल्यानंतर मला बाकी काय येतं माहीत नाही, परंतु जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा समोर बसलेल्या मनामध्ये आत्ता काय चाललेलं असेल हे मला कळतं. तर आत्ता तुमच्या मनामध्ये चाललं असेल की आम्ही घ्यायला आलो बक्षीस आणि तुम्ही देत आहात भाषण, तर तुम्ही किती वेळ बोलणार आहात असं सगळ्यांच्या मनात आहे. तेव्हा मी तुम्हाला दिलासा देतो, 4-5 मिनिटं बोलणार आहे. पण मी काही नुसतं बोलण्यासाठी आलेलं नाही, विशेषतः विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचं सांगावं, माहीत नसलेलं त्यांना सांगावं त्यासाठी मी आलेलो आहे. एक चांगली गोष्ट घडली की एका अतिशय उत्तम पुस्तकाचं प्रकाशन अजित पेडणेकर यांनी लिहिलेलं आहे आणि मला काय ते सांगायचं आहे ना ते बीजरूपानं त्यांच्या पुस्तकामध्ये घडलेलं आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या अनेक जण 2 जण आले की समाजामध्ये काय वाईट चाललेलं आहे, राजकारणामध्ये हे वाईट, समाजकारणामध्ये हे वाईट, शिक्षणामध्ये हे वाईट, याच्यामध्ये हे वाईट, वाईट 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 असं सतत. त्यामुळे अनेकदा मुलांना असं वाटतं चांगलं काय आहे. तर आपल्याकडे भारतीय पद्धतीने 2 पद्धतीने सांगत असतात. एक, तुम्ही वेद वाचा, गीता वगैरे वाचा, महाकाव्य वाचा आणि तत्वज्ञान वाचून समजून घ्या, हा एक प्रकार.
पण तत्वज्ञान वाचून कसं जगायचं चांगलं समजत नसेल तर पुराण आली होती. हे जे आहे पुराणच आहे, वर्तमानाचं पुराण म्हणजे काय? ते तत्वज्ञान जी माणसं जगली ती माणसं पुस्तकातून तुमच्या समोर ठेवणं, गोष्टीतून तुम्हाला सांगणं की ज्यांना ते कळत नाही त्यांना हे चांगलं कळतं. दोन प्रकारची पुस्तकं असतात. काही पुस्तकं वाचायची असतात, काही पुस्तकं जगायची असतात. हे पुस्तक वाचायचं पुस्तक नाही, हे तुमच्यासाठी जगण्याचं पुस्तक आहे, कसं जगावं. आणि आजचा हा गुणगौरव सोहळा कशासाठी आहे तर तुम्ही गुणवंत जर असाल तर आज तपासून बघावं की माझे मराठीमध्ये 90 पेक्षा जास्त गुण आहेत, परंतु अंतरंगामध्ये असणारे माझे गुण जे आहेत ते कुठे आहेत, ते गुण तपासण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. या पुस्तकातील एका लेखाचा मी प्रारंभ करतो आणि मी अगदी थोडे 5-6 मिनिटांमध्ये, कारण मला एक पुढे 3 वाजता आणखी कार्यक्रम आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही मला तसं. तर या पुस्तकामध्ये एक चांगला लेख आहे, अनेक लेख आहेत की ज्याचा उल्लेख मला की आपण सगळे जे हा कार्यक्रम करतो आहोत, तुम्ही शाळेमध्ये हायर सेकंडरीमध्ये जाता आहात, आपण विविध क्षेत्रामध्ये काम करतो आहोत. व्हॉट इज द पर्पज? आपल्याला नेमकं काय करायचं आहे? एक व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून, गाव म्हणून, एक राज्य म्हणून आणि देश म्हणून आपल्याला काय करायचं आहे? हे मी जे अलीकडे ते काही वाचलं त्याच्यामध्ये एका व्यक्तीनं नेमकेपणानं, शिक्षण असेल, समाजकारण असेल, राजकारण काहीही असेल, व्यक्ती असेल किंवा समाज असेल, तुम्हाला काय करायला पाहिजे ते स्पष्टपणे सांग. कसं असायला पाहिजे आपला गोवा, तर कसं असायला पाहिजे आपला भारत, कशी असायला पाहिजे आपली शाळा आणि कसं असायला पाहिजे आपलं घर. इथं जे विज्ञान महर्षी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा जो लेख आलेला आहे त्यांनी ते अलीकडे पणजीला आलेले होते आणि माझ्या आयुष्यामध्ये हरवून टाकणं, रोमांचित करणं अशा प्रकारचं जे आहे त्यांनी पर्पज काय नेमकं आपलं दाखवायचं आहे ते फार सुंदर लिहिलेलं आहे. त्यांनी ते भारताच्या संदर्भात काढलेलं आहे. तुम्ही त्यातला भारत शब्द काढा आणि गोवा ठेवा. त्यांनी गोव्यासाठी हे दिलेलं होतं. गोवा जर आदर्श व्हायचं असेल तर काय, ते 5 सूत्र आहेत ते मी सांगतो. गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्तम आयुष्य जगण्यासाठी रघुनाथ माशेलकरांनी दिलेली ही 5 सूत्र जर ठेवली तर तुम्ही गुणवंत व्हाल, परंतु आपला देश जो आहे तो खऱ्या अर्थाने जगामध्ये ज्याला विश्वगुरु म्हणता येईल अशा प्रकारचा होऊ शकतो. पहिलं सूत्र त्यांनी जे सांगितलं ते संतुलित भारत, बॅलन्स, संतुलित भारत. दुसरं त्यांनी सांगितलं सुविद्य भारत, मी याचं एक्सप्लेनेशन करत नाही. तिसरं ते म्हणाले सुसंस्कारित भारत. चौथं ते म्हणाले सुरक्षित भारत. आणि 5वं ते जे म्हणाले ना, अलीकडच्या काळात कोणी सांगत नाही, ते म्हणाले संतुलित भारत, सुविद्य भारत, सुसंस्कारित भारत, सुरक्षित भारत आणि स्वानंदी भारत. आय हॅव टू लिव्ह अ मीनिंगफुल लाईफ, हॅपी लाईफ. मला आनंदानं जगलं पाहिजे, आनंदी जगणं दिलं पाहिजे. ही सगळी सूत्र तुम्ही आता जे शिक्षण घेतात त्या सूत्राप्रमाणे जर तुमचं जगणं होत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षण घेत आहात. तेव्हा एक सूत्र झालं या पुस्तकाला दिलेलं. ती सूत्र जगणारी माणसं, तुम्ही म्हणाल तुम्ही अलीकडे आम्हाला भाषणं खूप देतात, पण असं जगणारी माणसं कुठे आहेत? माणसं त्यांनी शोधून आणली कुठली? तुमच्या आसपास असणारी काणकोणमधली माणसं आहेत. आता पुढचा भाग जो असा आहे, हे सगळं दिलं खरं, पण वी आर फेसिंग प्रॉब्लेम्स. आम्ही SSC पास झालो, आम्ही आता 12th पास झालो आणि आम्ही आता शाळेमध्ये आहोत, तर आम्ही खूप प्रॉब्लेम्स फेस करतो आहोत. तेव्हा तुम्ही आम्हाला जरा भाषणं आणि आदर्श आणि व्यक्ती न सांगता आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सांगा, तर त्याचं उत्तर मी असं देईन, या माणसाने आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ते. आणि आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, तो एकच मुद्दा खरं मला सांगायचा. तो कुठला? आपले अनेक प्रॉब्लेम, तुम्ही मला कुठला तो प्रॉब्लेम सांगा, राजकारणापासून ते समाजकारणापासून. कारण गांधीजींनी 7 पाप सांगितली, काय काय बिघडलेलं आहे ते या लोकांनी दुरुस्त केलं. काय काय बिघडले आहे सांगू का? त्यांनी 7 पाप सांगितली. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, वेल्थ विदाउट लेबर, प्लेजर विदाउट कॉन्शियस, कॉमर्स विदाउट मॉरॅलिटी, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, जे या याच्यामध्ये शोधताय, एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर आणि रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस. या सगळ्या जीवनामध्ये देशामध्ये बिघडलेलं आहे ते दुरुस्त कसं करायचं, त्याच्यासाठी आपले अब्दुल कलाम जे होते ते काय, रघुनाथ माशेलकर
त्यांनी पॉझिटिव्ह असं आपल्या देशामध्ये काय घडतंय सांगितलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सध्या आपल्या देशामध्ये NEP 2020 जे आलेले आहे. दुर्दैवानं आपल्याकडे अनेक जणांनी अजून ते उघडून बघितलेलं नाही. जरा गुगलवर जाऊन मुलांनी पालकांनी बघितलं पाहिजे. NEP आहे, NCF आहे, SCF आहे, त्याच्यामध्ये काय घडतंय नेमकं आणि ते घडतंय ते वर्णय माझ्या वर्गामध्ये काय घडायला पाहिजे. तर आपल्या मनातले, आपल्या जीवनातले आणि आपल्या समाजातले अनेक प्रॉब्लेम आतापर्यंत कसं होतं माहितीये का, एज्युकेशनल फिलॉसॉफी खूप होती. कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, शब्द शब्द आणि शब्द. वर्गामध्ये ते आणण्यासाठी, कार्यान्वित करण्यासाठी काय केलं पाहिजे हे नव्हतं. दिस इज द फर्स्ट डॉक्युमेंट. NEP 2020 हे फर्स्ट डॉक्युमेंट आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी ते वाचलंच पाहिजे, कारण आता पुढे तुम्ही त्याला सामोरे जाणार आहात. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही जर डॉक्युमेंट काढलं ना तर हे ऑलराऊंड डेव्हलपमेंट वगैरे वगैरे जे म्हणतात ना त्याच्यासाठी त्यांनी 13 करिक्युलर गोल्स, अभ्यासक्रमाची 13 त्यांनी ध्येय सांगितलेली आहे. आणि काय केलं महत्वाचं ते अजूनपर्यंत केलं नव्हतं, त्या 13 ध्येयांचं 68 कॉम्पिटन्सीज. मला हे सगळ्यात महत्वाचं वाटतं जे आतापर्यंत झालेलं नव्हतं. वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी जे काही करतात त्याची दिशा कुठली असली पाहिजे. 68 कॉम्पिटन्सीज, फिजिकल डेव्हलपमेंट असेल, मेंटल डेव्हलपमेंट असेल, लिंग्विस्टिक डेव्हलपमेंट असेल, कुठलाही सौंदर्यात्मक विकास असेल, तर ते फिलॉसॉफी नाही, वर्गामध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे. त्यामुळे याच्या पुढे तुम्ही काय केलं पाहिजे आपण हे सांगण्यासाठी याच्या इतका आणखी सुंदर दिशादर्शक अशा प्रकारचा मार्गदर्शक मॅप आपल्या समोर नाही. त्यामुळे आपण ते बघितलं पाहिजे. त्यात एक सूत्र सांगतो, तुमच्या मनात आहे ना मी खूप हुशार झालं पाहिजे, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला हे व्हायचंय ते व्हायचं, असं प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु मला आता मी प्रिन्सिपल झालो, 20-25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये 40 वर्ष काढले आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे मी प्रिन्सिपल असताना 100 विद्यार्थ्यांनी सायन्सला जर 11वीला प्रवेश घेतला असेल तर त्यातले 50 विद्यार्थी अडकून राहतात. आमच्याकडे सारस्वतात 3 डिव्हिजन यायचे, त्यातले 1 किंवा 2 डिव्हिजन छोटे राहतात. उरलेले सगळे मोर दॅन 75% आमच्याकडे ऍडमिशन देण्यासाठी गळतात. त्याचं कारण काय, ते जे SSCचे मार्क्स आहेत ना त्याच्यावर ते सगळं आपलं पुढे जीवन आहे आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांची जीवनं उद्ध्वस्त झालेली बघितलेली आहेत. त्याचे एक कारण दुरुस्त करणं जे आहे ना त्याच्या पुढे जे विद्यार्थी नापास होतात, अपयशी होतात किंवा मराठीमध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळाले परंतु फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, सोशल सायन्सेस याच्यामध्ये कमी गुण मिळाले, तर ते एक सूत्र सांगतो तुमच्या उपयोगात आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, कारण ते त्यांनी कुठं दुरुस्त केलं माहितीये का, या सगळ्याचं म्हणजे झाड जर फुलत नसेल, फळत नसेल तर त्याचं कारण वरती पाणी मारत चालला लागतो, मुळात पाणी घातलेलं नाही. या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये पायाभूत शिक्षण जे आहे याच्यावर गेली वर्षभर आम्ही काम करतो आहोत आणि त्याच्यामध्ये पायाभूत शिक्षणामध्ये महत्वाचं तत्व दिलं तर तुम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडेल. ते कुठलं, तुमच्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये. आता काय झालं माहिती आहे, 1975ला तुम्ही फोटो काढू शकता, तुम्ही अभ्यास करता ते मेंदूमधल्या रासायनिक क्रियांचे फोटो काढू शकता आणि मुलं कशी शिकतात, ती ध्व होण्याची कारण काय, ती निराश होण्याची कारण काय, अपयश होण्याची कारण काय. मेंदू आता याच्यापुढे अभिमन्यूची गोष्टी सांगण्याची गरज नाही, खूपच दाखवत आहे हे असं चालतं. तर त्याच्यामध्ये काय सांगतात माहिती का, तुम्ही हे साधारण पायाभूत स्तरावर महत्वाचं आहे कारण 85% डेव्हलपमेंट तेव्हा होतं. तुम्ही जर मुलांना पूर्वीच्या सारखं म्हणजे बाईक शिकवताय आणि विद्यार्थी बसून लिहित आहेत, वाचता आहेत आणि ते काहीतरी करतायत प्रश्नोत्तर, या शिक्षणातून मुलांचे सगळे आतापर्यंत आपण हे पारंपरिक शिक्षण घेतो. तर आता ते काय म्हणतात, मुलांनी काहीतरी केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे, प्रसन्न मनानं, आनंद मनानं, खेळत, हसत, नाचत, नाटक करत, नृत्य करत, संभाषण करत, प्रयोग करत, गणित करत, खेळत खेळत त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आता पहिली गोष्ट याच्या पुढे तुम्ही जर अप टू 2nd स्टँडर्ड वर्गामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामध्ये शिक्षक शिकवता आहेत आणि विद्यार्थी बाकावर आपण नेहमी जे बघतो तसे बसलेले आहेत, तर हे शाळा नव्हे, हे स्मशान आहे असं म्हणतात. मग शाळा कशी असेल, तर आता त्यांनी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. लर्निंग कॉर्नर्स म्हणतात. लर्निंग कॉर्नर्स म्हणजे काय, तुम्ही जर या पायाभूत शाळेमध्ये गेला तर तिकडे पुस्तकं आहेत, तिकडे ठोकळे वगैरे मनोरंजन करण्याचं आहे, तिकडे प्राणी
संग्रहालय आहे, जिथे रंग वगैरे ठेवलेले आहे, तिथे डॉल्स वगैरे ठेवलेलं आहे. असं सगळं मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. आणि शिक्षक, टीचर इज जस्ट फॅसिलिटेटर, त्याला मार्गदर्शन करणार हे आता पुढे असणारं शिक्षणाचं सूत्र आहे. आणि म्हणून जर मुलांच्या मनामध्ये आनंद असेल तर हे जे त्याच्या मनामध्ये चेतापेशी आहेत ना त्या जोडण्याचं काम करतात. आणि आपल्याकडे काय झालंय, केजी मध्ये पहिल्या 3 वर्षापासून टाकल्यामुळे पहिलं टेन्शन भाषेचं येतं, दुसरं टेन्शन त्याला त्याच्या भाषेत समजतं, त्या कुठली भाषा शिकवली जात नाही. आणि टेन्शन मध्ये मुलं जी असतात ती कुठली शिकू शकत नाही. आताची मुलं पालकांचं टेन्शन, शिक्षकांचं टेन्शन, परीक्षेचं टेन्शन, त्यामुळे दोष मुलांचा नाही. हे आपल्याला या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये दुरुस्त करण्याचे काही मार्ग सांगितलेले आहेत. तर ते आपण केले पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आता याच्या पुढे लक्षात ठेवायचं, मी विशेषतः हे जे 10th पासून पुढची मुलं आहेत म्हणजे सांगतात की अभ्यास करताना कुठे लक्ष दिलं पाहिजे, तर माझ्या मेंदूतले न्यूरॉन्स आहेत ना त्यांना संधी दिली पाहिजे जोडण्याची. आणि ते केव्हा जोडले जात नाही. मगाशी त्यांनी फार चांगलं कोणीतरी ते मोबाईलचं काहीतरी उदाहरण दिलं. तुम्ही ज्यावेळी त्याच्यामध्ये असता आणि जाता एक क्लिक करायला, पण एक क्लिक केल्यानंतर असं असं करता करता इकडे जातात, तिकडे जातात, तिकडे जातात, तिकडे भटकतात, तिकडे भटकतात, हे होतं आपल्याकडे. आणि त्याच्यामध्ये हे जे न्यूरॉन्स आहेत ना त्यांना तुम्ही डिस्कनेक्ट करून टाका. हे तुम्हाला आता बघताय गुगलवर जाऊन, तुम्ही कुठली एक घाणेरडी कुठली गोष्ट करत असाल तर त्या न्यूरॉन्सचं काय होतं. तुम्ही पॉप आणि रॉक ऐकत असाल तर ते न्यूरॉन्स कशा प्रकारे इकडे तिकडे सरकतात. आणि तुम्ही एखादा यमन किंवा एखादी भैरवी किंवा एखादा मारुतिहार वगैरे ऐकत असाल तर तुमचे न्यूरॉन्स कसे होतात. आईच्या गर्भामध्ये मूल असताना राग ऐकवून त्या मुलाच्या अंतरंगामध्ये गर्भामध्ये चालणाऱ्या हालचाली आता बघता येतात. त्यामुळे आता तुम्हाला हा सूर्य आणि हा चंद्र, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्या मनामध्ये सतत चालू असणारे विचार मी थोडंसं आणखी स्पष्टपणाने सांगतो. इथं असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ नाही पण मी सांगतो. एक प्रयोग करून तुम्ही बघा. 40 दिवस ज्यांना मी विशेषतः कोणाला सांगतो माहितीये का, इथं बसलेल्या सायन्सला गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्याला आई वडिलांच्या डोक्यात डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचं स्वप्न आहे आणि आतापर्यंतच्या टेस्टमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये काय झालंय ते समोर आहे. तिकडे आई डॉक्टर बघत्या, इकडे काय, त्यांच्यासाठी मी सांगतो एक प्रयोग. माझ्या लक्षात राहत नाही, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मला परीक्षेच्या वेळी आठवत नाही, असं ते आहे ना. 40 days 40 दिवस तुम्ही तुमच्या कामापुरता मोबाईल, नो मोबाईल 40 दिवस मी तुम्हाला सांगतो. दुसरं, कॅन्टीनमध्ये, घरी आणि मित्रांबरोबर मुलांनी मुलींच्या आणि मुलींनी मुलांच्या गोष्टी करण्याचं बंद करायचं. आणि सकाळच्या वेळी 2 मिनिटं, रात्रीच्या वेळी 2 मिनिटं जस्ट सिट सायलेंटली, शांतपणे, स्लो अँड डीप ब्रिदिंग. 40 दिवस तुम्ही करा. आणि संदीपजी मास्तर जे आहेत त्यांना फोन करा की ते त्या दिवशी जे पण आले आहेत त्याचं नाव आठवत नाही, पण त्यांनी आम्हाला 40 दिवसाचा एक प्रयोग दिला होता. मी प्रयोग करून तुम्हाला सांगतो. माझ्या माहितीत एक इंजिनियर असणारा तरुण आहे की घाणेरडं खाल्लं हॉटेलमध्ये, घाणेरडं ऐकलं, घाणेरड्या मुलामध्ये हे आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये काय अभ्यास आहे, हे काय ते करून बघा ना. 40 days एक्सपेरिमेंट. तुम्ही हे बंद करून टाका. ज्यांना प्रॉब्लेम आहे, ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांना, इथं तुम्ही जे आलेलं आहात ना ते काही तुम्हाला सर्टिफिकेट वाटण्यासाठी ते लोक आलेले नाही. त्यांना असं वाटतं की आमच्या कानपूरमधली ही जी मुलं आहेत ना बुद्धाच्या गोव्याचे आधारस्तंभ आहेत, भगवद्गीताताई बसलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, त्यांचे वडील जे आहेत ते महाराष्ट्रातले आणि देशातले एक थोर अशा प्रकारची आम्हाला मराठ्यांच्या इतिहासातले बारकावे सगळे त्यांनी उलगडून दाखवले. परंपरा म्हणजे हे पुस्तक मला काम महत्त्वाचं वाटतं की आमच्या कानपूरमध्ये आम्ही बघितलेली माणसं काय त्यांचं कर्तृत्व आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर आज मी तुम्हाला दिलेला आहे 40 दिवसांचा एक प्रयोग या घाणेरडे. आणि तुम्ही मला फोन करा आणि सांगा. मी तुम्हाला खरंच सांगतो, एक इंजिनियर मुलगा आहे, तो माझ्या नेहमी संपर्कात असतो. तो डिझायनिंग असतं ना, इलेक्ट्रिकल इंजिनियर बाहेरच्या कंपनीमध्ये. तो मला काय सांगतो, एखादे दिवस मी चुकून घाणेरड्या गोष्टीकडे मोबाईलवर जर गेलो ना, एरवी मला कसं असतं की 40 दिवसामध्ये माझं ब्रह्मचर्य, मी शब्द वापरतो अंडरलाईन वर्ड, ब्रह्मचर्य विचारांचं ब्रह्मचर्य, त्याला महत्त्व म्हणतो घाणेरडं. तर मला म्हणाले प्रॉब्लेमचं सॉल्युशन समोर दिसायला लागतं. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स जे आहेत ना किंवा अकाउंट जे शब्द आहेत, तुम्ही त्याचे प्रॉब्लेम्स बघा ना.
तुम्हाला उत्तर दिसायला लागतील प्रोव्हाइडेड या न्यूरॉन्सना तुम्ही संधी देणार आहात का शांत होण्याची. मी तो एक्साइट होता आणि पॉलिटिकल चर्चा सध्याच्या चालतात ना आपल्याकडे सगळ्या याच्यावर, त्याच्यामध्ये काय ओरडणं आणि असतं मला सांग, त्याच्यामध्ये काय मतिकारक काही असतो का किंवा ना माझं बाकी काही बिघडणार नाही. घाणेरडी संगीत घाणेरडे चित्रपट एक 40 दिवस तुम्ही बंद करा आणि तुम्हाला जो विषय कठीण वाटतो ना तो 40 दिवसानंतर उघडून तुम्ही इथल्या कुठल्याही मंडळीला सांगा. मी तुम्हाला एक महत्वाचं सूत्र दिलेलं आहे, भाषण नाही, हा प्रयोग करा आणि मग तुम्ही जर मोठे होणार की नाही खूप कठीण आहे. 40 दिवस कशाला, 40 सेकंद शांत करून कसं हातामध्ये मोबाईल आहे आणि 40 सेकंद तुम्ही शांत बसलेला आहे, तुमची बोटं जातीलच तिकडे, इकडून तिकडे जातीलच, तिकडून तिकडे जातीलच. तर आज हा गुणवंत सोहळा जो आहे त्याचं कारण असं की शेवटी मला तुम्ही विचारलं की कशाला जीवन, आय हॅव टू लिव्ह अ मिनिंगफुल लाईफ. आणि मिनिंगफुल लाईफ जगण्यासाठी सशम देसाई पासून त्याच्या पुढे कृष्णदास श्यामापर्यंत आपल्या गोमंतकातल्या आपल्याच आजोबांनी पडलेली आपल्याला मिनिंगफुल जगलं पाहिजे म्हणून ही मराठी भाषा जिवंत ठेवली, जपून ठेवली. मग सगळ्या भाषा अभ्यासू आता नवीन याच्यामध्ये मल्टी लिंग्वल अप्रोच त्याच्यामध्ये दिलेला आहे, पण तरी सुद्धा माझ्या एकंदर जीवनाचं उन्नयन करणारी संस्कृतीची भाषा मराठी ती तुम्ही जपावी, ती पुस्तकं तुम्ही वाचावी, त्या गुणवंतांच्या चरित्राचं तुम्ही अनुकरण करावं. म्हणून आजचा हा सोहळा या संस्थेला 100 वर्षाचा परंपरा मोठी आहे आणि त्यामुळे या अशा वास्तूमध्ये हा जो प्रसंग घडला त्यामुळे सुरुवात माझी केली होती. हे पुस्तक वाचण्यासाठी नाही, जगण्यासाठी आहे आणि कसं जगायचं, कशा पद्धतीनं पुढे जायचं याचं थोडंसं मार्गदर्शन मी आपल्याला केलं. वेळ खूप झालेला आहे. मी इथले सगळे जे या संस्थेचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांना शुभेच्छा देतो की पुढच्या 100 वर्षामध्ये गोव्यात एक अतिशय आदर्श अशा प्रकारची संस्था निर्माण हो. विशेषतः आमचे संदीपजी आहेत आणि इथं व्यासपीठावर दिसत नाही पण बाजूला असलेले अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन धन अर्पण केलेलं आहे. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे गावातील माणसांच्या कथा हे जगण्याचं पुस्तक आहे. पुस्तक जरूर सगळ्यांनी वाचावं कारण ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि मुलांनी तर हे पुस्तक जरूर वाचावं. तसेच उत्तम आयुष्य जगण्यासाठी माशेलकरांच्या 5 सूत्रांचा आपल्या जीवनात उपयोग करा. त्याप्रमाणे जगा. तुमच्या समस्या नंतर आपोआप सोडवात होईल. तुम्हाला आवडणारं क्षेत्र तुम्ही निवडा. तुमचं जीवन असं उद्ध्वस्त करू नका. जीवनाचा आनंद लुटा. आनंदाने खेळत खेळत शिका. सरांचे अति सुंदर महान विचार तुम्ही अंगीकाराल अशी अपेक्षा करते. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाच्या ज्या भागाची तुम्ही फार उत्सुकतेने वाट पाहत आहात त्या भागाकडे आपण वळत आहोत. यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आता होणार आहे. गौरवमूर्तीची यादी वाचण्यासाठी मी सौ प्रणिता भानुदास नायकावकर हिला निमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सभागृहात उपस्थित असलेले शिक्षक, विविध विद्यालयांचे शिक्षक, उच्च माध्यमिक विद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी आणि हितचिंतक यांना माझा नमस्कार. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे. गोवा मराठी अकादमीच्या काणकोण शाखेच्या वतीने गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा आता इथे संपन्न होत आहे. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी म्हटलंय की स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपू देत नाही. हे वाक्य आपण बऱ्याचदा वापरतो पण ते प्रत्यक्षात उतरविणाऱ्या व्यक्ती या फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात. यापैकीच आजचे आपले बक्षीसप्राप्त विद्यार्थी आहेत. मराठी कला अकादमीच्या काणकोण शाखेतर्फे या यशस्वी विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रशस्तीपत्रक आणि चषक देऊन गौरव करण्यात येत आहे. मी सर्वप्रथम मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करून काणकोण तालुक्यात मराठी विषयात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक
क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची नावे घेते. मी प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक अनिल सामंत सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ही बक्षिसे प्रदान करावी. मराठी विषयामध्ये 98 गुण प्राप्त करून काणकोण तालुक्यात प्रथम येणारी विद्यार्थिनी आहे कुमारी नितिशा नरेश रेडकर, श्री शतानंद विद्यालय पैठण.
पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. काहीही करा, परंतु गुणवत्तापूर्ण बेस्ट करा. ज्या क्षेत्रात जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. परत एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद प्रणिता. आजच्या निमंत्रित पाहुण्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून इथे जमलेल्यांना मार्गदर्शन केलं. आपला बहुमोल वेळ आम्हाला दिला. आम्हा सर्वांना त्यांची जाणीव आहे. मान्यवरांना धन्यवाद. मान्यवरांनी आजच्या दिवसाची आठवण म्हणून आमच्या भेटीचा आता स्वीकार करावा. मी आमंत्रित करेन संदीप सरांना आजच्या प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू प्रदान करावी व मान्यवरांनी ती स्वीकारावी. तसेच आजच्या अध्यक्षांना भेटवस्तू प्रदान करावी आणि अध्यक्षाने ती स्वीकारावी. तसेच आजच्या खास निमंत्रित पाहुण्यांना भेटवस्तू द्यावी व मान्यवरांनी ती स्वीकारावी. आता सरांनी अजित सरांना भेटवस्तू प्रदान करावी आणि अजित सरांनी स्वीकारावी. उत्सव संपन्न केलेल्या या श्री मल्लिकार्जुन विद्यालयातर्फे गोवा मराठी अकादमी आता अकल्पिता राव देसाई तिला भेटवस्तू यावेळी प्रदान करावी आणि तिने ती स्वीकारावी. मी उल्हास गावकराला निमंत्रित करेन. शताब्दी महोत्सव संपन्न केलेल्या या श्री मल्लिकार्जुन विद्यालयातर्फे गोवा मराठी अकादमीला एक स्मृतिचिन्ह या सोहळ्याला आम्ही भेटवत आहोत. तेव्हा उपस्थित सीपीआयचे संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई सर यांना मी विनंती करते ते स्मृतिचिन्ह आणि सरांना भेटवावे. तसेच श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक भेटवस्तू इथे भेटवावी. ज्या मुलांनी इथे सुंदर असं बोर्ड स्वरांनी स्वागत गीत केलेलं होतं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आपला अमूल्य असा वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. त्यांनी आपल्याला अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. त्या सगळ्यांचे आभार मानायला मी आमंत्रित करते श्रीमती गायकवाड जे आमच्या काणकोण शाखेचे सचिव आहेत. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, अकादमीचे सभासद, उपस्थित प्रशिक्षण, हितचिंतक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा सुंदरसा सोहळा आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. तेव्हा सर्वांचा रीतसर रणनिर्देश करण्यासाठी ही जबाबदारी गोवा मराठी अकादमीच्या कानपूर विभागाचे सचिव या नात्याने माझ्याकडे दिलेली आहे. तेव्हा सोहळ्याचे आदरणीय प्रमुख पाहुणे गोवा मराठी अकादमीचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल सामंत सर, एक ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, वक्ते जे गेली कित्येक वर्षे गोवा मराठी अकादमीतर्फे होत असलेल्या 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अगदी आत्मीयतेने व तन्मयतेने कार्य करून संपूर्ण गोमंतकातील प्रत्येक तालुक्यात अगदी लिलया संपन्न करत आहे. त्यासाठी त्यांचे खास कौतुक व आभार. कानकोण आज हा सोहळा सजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या संस्मरणीय प्रसंगी मला त्यांचे आभार व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने मला विशेषाधिकार आणि सन्मान वाटतो. आपले शतशः आभार. धन्यवाद सर. त्यानंतर सोहळ्याचे अध्यक्ष सेंट प्रमोतो टेस्टू संस्थेच्या आमसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री राजेंद्र देसाई सर, यंदा आपली शताब्दी
साजरी केलेल्या 100 वर्षांच्या या वास्तूत हा मराठमोळा सोहळा संपन्न होत आहे. त्या संस्थेचे ते यजमान आहेत. आजच्या सोहळ्याचे अध्यक्षपद आपण भूषवून या सोहळ्याला अधिकाधिक सन्मान प्राप्त करून दिला. यासाठी आपले आम्ही सदैव ऋणी असू. धन्यवाद सर. सोहळ्याचे खास निमंत्रित सेंट प्रमोदोर दे एस्ट्रोसाम संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री शंभा नाईक देसाई सर, जे काही महत्त्वपूर्ण कारणास्तव आज या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या कल्पनेतून आज या संस्थेचा बाह्यरूपी आणि अंतरंगी कायापालट झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा सदैव साथ व हातभार लाभत असतो. त्यांचाही गोवा मराठी अकादमीतर्फे आम्ही आभारी आहोत. आज त्यांच्या अनुपस्थितीत संस्थेच्या कार्यकारिणीचे सचिव श्री पुंडलिक नाईकगावकर यांनी सोहळ्याची गरिमा वाढवलेली आहे. विद्यालयाचा हा सभागृह व इतर सुविधा त्यांनी अकादमीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी गोवा मराठी अकादमीतर्फे आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आजच्या सोहळ्यात काणकोणच्या ज्या खास व्यक्तिमत्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व गोवा मराठी अकादमी काणकोण विभागाचे सदस्य श्री अजित पैंगणकर सर. आपलेही आम्ही यावेळी आभार व्यक्त करतो. आपल्या साहित्य लेखणीतून येणारे शब्दमोठी नक्कीच भविष्यातील या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतील, यात शंका नाही. धन्यवाद सर. सोहळ्याच्या खास निमंत्रित ज्येष्ठ साहित्यिका कल्पिता राऊत देसाई, आमच्या या विद्यालयाच्या माजी शिक्षिका, आपल्यालाही या प्रसंगी आम्ही धन्यवाद म्हणतो. आपल्या उपस्थितीने आजच्या सोहळ्याला आपण अधिकाधिक गरिमा प्राप्त करून दिलेली आहे. धन्यवाद मॅडम. तसेच गोवा मराठी अकादमीच्या काणकोण विभागाचे विद्यमान अध्यक्ष श्री संदीप नाईक गावकर सर, आपल्या कष्टामुळे आज हा सोहळा या दिमाखात इथे संपन्न होत आहे. आपलेही धन्यवाद सर. तसेच उपस्थित सर्व साहित्यरत्ने, काणकोणची सर्व साहित्यरत्ने खास नमूद करेल श्री कमलाकर माळशी सर, श्री सुदेश नाईक सर, श्री कमित देसाई सर, श्री उल्हास भाटीकर सर, श्री आर एस नाईक सर, श्री उदय नाईक सर, आपणही आज आपली उपस्थिती देऊन या कार्यक्रमाला शोभा आणली. तसेच काणकोणच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक वर्ग, मराठी विषयाचे शिक्षक, सन्मानमूर्ती विद्यार्थी, यशवंत विद्यार्थी, सर्वांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. तसेच सर्व पत्रकार वर्ग, प्रिंट प्रेस मीडिया, सिटी प्लस चॅनल, मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारे हितचिंतक, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, सुंदरचे सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका सौ अमिता देसाई, सौ अरुणा शेठ, सौ प्रणिता नाईक गावकर व मराठी हे एकच समान सूत्र असलेले आपण सर्वजण, आपले या प्रसंगी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आजचा हा सोहळा म्हणजे चिंतन, उत्सव आणि कृतज्ञतेचा महामेळावा आहे आणि शिक्षणाचे महत्त्व व भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, तुमचे परिश्रम, तुम्ही बनवलेली नाती आणि तुमचा प्रत्येकाच्या जीवनावर होणारा प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या शेवटी मदत करेल. तेव्हा सदैव यशस्वी व्हा. हा सोहळा इथे संपन्न होत आहे. धन्यवाद.